जीवनात हरल्यासारखे वाटत असेल तर नक्की ही प्रेरणादायी कथा ऐकाच। एकदा एक व्यक्ती एकटाच उदास बसला होता आणि विचार करत होता की देवाने त्याच्याकडे यावे। देवाला समोर पाहून त्या व्यक्तीने विचारले, आयुष्यात खूप अपयश आले, आता मी निराश झालो आहे। हे परमेश्वरा, मला सांगा माझ्या या जीवनाची किंमत काय आहे? देवाने त्या माणसाला लाल रंगाचा चमकदार दगड दिला आणि म्हणाले, जा या दगडाची किंमत शोध, तुलाही तुझ्या आयुष्याची किंमत कळेल। पण लक्षात ठेव की हा दगड विकायचा नाही। तो लाल चमकदार दगड घेऊन ती व्यक्ती प्रथम एका फळ विक्रेत्याकडे गेली आणि म्हणाली, भाऊ, तुम्ही हा दगड कितीला विकत घ्याल? फळ विक्रेत्याने त्या दगडाकडे काळजीपूर्वक पाहिले आणि म्हणाला, माझ्याकडून 10 संत्री घ्या आणि हा दगड मला द्या। तो माणूस म्हणाला की नाही, मी हा दगड विकू शकत नाही। मग तो माणूस एका भाजी विक्रेत्याकडे गेला आणि त्याला म्हणाला, भाऊ, तू हा लाल दगड कितीला विकत घेणार? भाजी विक्रेता म्हणाला, माझ्याकडून बटाट्याची पोती घे आणि हा दगड मला विक। पण देवाच्या म्हणण्यानुसार ती व्यक्ती म्हणाली, नाही, मी ते विकू शकत नाही। मग त्या व्यक्तीने तो दगड सोनाराच्या दुकानात नेला, जिथे अनेक प्रकारचे दागिने होते। त्या व्यक्तीने तो दगड सोनाराला दाखवला आणि त्या सोनाराने त्या दगडाकडे काळजीपूर्वक पाहिले आणि मग म्हणाला, मी तुला 1 कोटी रुपये देतो, हा दगड मला विक। त्यानंतर त्या व्यक्तीने सोनाराची माफी मागितली आणि सांगितले की हा दगड मी विकू शकत नाही। सोनार पुन्हा म्हणाला, ठीक आहे, मी तुला 2 कोटी देतो, हा दगड मला विक। सोनाराचे बोलणे ऐकून त्या व्यक्तीला धक्काच बसला, मात्र त्याने सोनारालाही नकारच दिला आणि पुढे तो एका हिरे विक्रेत्याच्या दुकानात गेला। हिऱ्याच्या व्यापाऱ्याने 10 मिनिटे त्या लाल चमकदार दगडाकडे पाहिले आणि मग एक मलमलचे कपडे घेऊन तो दगड त्यावर ठेवला। नंतर त्या व्यापाऱ्याने त्या दगडावर डोके टेकवले आणि म्हणाला, हे तुला कुठून मिळाले? हे जगातील सर्वात मौल्यवान रत्न आहे। जगातील सर्व संपत्ती जरी गुंतवली तरी हा दगड विकत घेता येणार नाही। हे ऐकून त्या व्यक्तीला खूप आश्चर्य वाटले आणि तो थेट देवाकडे गेला आणि देवाला झालेले सगळे सांगितले। मग त्याने देवाला विचारले, हे देवा, आता मला सांगा माझ्या या जीवनाची किंमत काय आहे? देव म्हणाले, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, सोनार आणि हिरे व्यापारी यांनी तुला जीवनाचे मूल्य सांगितले होते। अरे माणसा, काहीसाठी तू दगडाच्या तुकड्यासारखा आहेस, तर काहीसाठी तू मौल्यवान रत्नासारखा आहेस। प्रत्येकाने आपापल्या माहितीनुसार त्या दगडाची किंमत सांगितली, पण त्या हिरे व्यापाऱ्याने हा दगड ओळखला। तसे काही लोक तुमची लायकी ओळखत नाहीत, त्यामुळे आयुष्यात कधीही निराश होऊ नका। मित्रमैत्रिणींनो, या जगातील प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कौशल्य असते, ते योग्य वेळी विकसित होते, पण त्यासाठी कठोर परिश्रम आणि संयम आवश्यक असतो। तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची ही कथा? कथा आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।